झाले सर आतापर्यंत, पण कोणीही सांगावं की महाराजांनी तोंडातून कधी सांगितलं किंवा तक्रार केली, कधीच नाही. जे असेल ते आपलं मिळालं, प्रसाद म्हणून स्वीकारलं, चाललं. आम्हाला समाधान त्या वेळेला होतंय ज्या वेळेला 1.5-2 तास, 1-1.5 तास ज्या वेळेला प्रवचन करत असतो ना, त्याच्यातून 2 जरी सुधारले तरी पण आनंद वाटेल, समाधान वाटेल. 2च फक्त प्रत्येक प्रवचनातून. मौली रोजची प्रवचनं चालू आहेत, 1-1, 2-2 रोजची, बरं का. ज्या दिवशी मला तर वाटतं आई साहेबांचं देहावसन झालं त्याच दिवशी या परिवाराने मला संपर्क केला, म्हणून या ठिकाणी सेवा घडते. त्याच्यानंतर 3 कार्यक्रम आजचे आले होते. आजचे ज्या वेळेला 1-1.5 तास मार्गदर्शन करत असताना, प्रबोधन करत असताना 1-2 मध्ये जरी बदल झाला, एखाद्या दुसऱ्यामध्ये जरी बदल झाला, मौली भरपूर झालं, तेवढं तरी झालं पाहिजे. 100-500 माणसं काही ठिकाणी असतात ऐकायला. दोघांमध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. काय दिवाळीचा सण होता मौली, आणि एका गावामध्ये कार्यक्रमाला जात असताना गाडी आधी अशी बाहेरच लावलेली आणि रस्त्यातून आम्ही पायी चाललो होतो त्या गावामध्ये. बरीचशी मुलं अशी नवीन नवीन कपडे घालून कोणी फटाके फोडतायत, बरं का. कोणी ते छोटी छोटी मुलं ती हातामध्ये ते नाही का पिस्तूल असतंय ते नाही का टिकल्यांचं, पिचकाऱ्या ते आपल्या ह्याच्या होलीच्या पिचकाऱ्या असतात, याच्या ह्या आपल्या टिकल्यांची पिस्तूल ती अशी वाजवत असतात. असं बरंच चालू होतं, बरं का मौली. काहींच्या हातामध्ये करंज आहेत, काहींच्या हातामध्ये ते काय वेगवेगळ्या प्रकारचे गोडधोड पदार्थ, काही मिठाई खात आहेत. असं ते नवीन कपडे काहींच्या अंगावर, असं ते सगळे आनंद घेत आहेत. बरीचशी काही महिलांनी नवीन साड्या घातल्यात, नवीन कपडे अगदी परिधान केलेत, मस्त आनंद आणि ते अलंकार वगैरे घालून सगळ्या त्या सणाचा आनंद घेत आहेत, बरं का. त्याच रस्त्याच्या बाजूला एक घर असं होतं की त्या घराच्या पायरीवर ती मुलं बसली होती, जुने वगैरे असे कपडे घालून, आणि त्या आनंद घेणाऱ्या मुलांचं निरीक्षण करत होती मुलं. आनंद घेणाऱ्या मुलांचं निरीक्षण करत होती, बरं का. या पुराणातला नाही चालला, बरं का. हे सत्य परिस्थिती, समोर बघितलेली, डोळ्यामध्ये जी बघितलेली परिस्थिती ती. आणि त्या मुलांकडे बघितल्यानंतर असं वाटलं रे, म्हणे सगळी मुलं ही आपल्या या सणाचा आनंद घेत आहेत. सगळी कोणी फटाके फोडतायत, कोणाच्या हातामध्ये काय गोडधोड पदार्थ आहेत, कोणी काय काय आनंद घेत आहेत, महिला वगैरे सगळ्या अगदी त्या सणाचा आनंद घेत आहेत. आणि ही मुलं अगदी जुनी कपडे घालून, अगदी तोंड लहान करून, नर्वस होऊन, नाराज होऊन त्या मुलांकडे पाहतायत. आणि निरीक्षण त्यांचं असं होतं की नाराज होती ती मुलं, दुःखी होती ती मुलं त्या मुलांकडे पाहून. कारण वाटणारच आहे ना काही मुलांना, जर समोरची मुलं जर एवढी मजा करतायत आणि ही मुलं त्यांच्याच घराच्या पायरीवर बसून त्या ठिकाणी ती अशी निरीक्षण करतायत. पण वाटलं मला, चला म्हटलं विचारावं त्या मुलांना, बाळा तुम्ही का नाही रे बाबा हे सगळं फटाके का फोडत नाहीत? नाही काका, नाही काका, असं उत्तर आलं त्यांचं. आतून त्यांच्या आईचा आवाज आला, महाराज. त्या बाईकडे बघितलं, ताईकडे, त्या आवाज दिला ताईने, पाणी घ्यायला. गेलो तिथे पाणी घ्यायला. पाणी घ्यायला गेल्यानंतर ते माझ्या बरोबर 1-2 जण होतं, ते पण तिथे बसले, आम्ही बसलो. मी विचारलं ताईला, ताई मुलं सगळे आनंद घेत आहेत इथे ह्या कार्यक्रमाचा, अर्थात या सणाचा आनंद घेत आहेत सगळे, आणि तुमची मुलं ह्या पायरीवर बसून त्यांचं निरीक्षण करतायत लहान लहान तोंड करून. तुम्ही पण अगदी घरामध्ये, म्हणजे ती परिस्थिती जर बघितली असती तर अतिशय म्हणजे दुःख वाटलं, खूप खूप दुःख वाटलं, बरं का. दिवाळीचा सण आहे आज आणि त्या सणाचा आनंद सगळे घेत आहेत, बरं का. कपाळाला कुंकू बघितलं, ताईच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या बघितल्या, ताईच्या गळ्यामध्ये ते मंगलसूत्र बघितलं, बरं का. पुढे काही विचारायची आवश्यकताच नाही ना, फक्त एवढं विचारलं, दादा गेलेत कुठे, बरं. आणि मग त्या ताईने सांगायला सुरुवात केली, उजेडल्या दिवसापासून, बरं का, सांगायला सुरुवात केली त्या ताईने. आणि मग शेवटी तिच्या बोलण्यातून असं आलं की म्हणे, दादा महाराज म्हणे हे सण वगैरे नेहमीच येत असतात,
वर्षाला कितीतरी सण येतात, कितीतरी सण जातात, बरं का. कधी येतात कधी जातात माझ्या मुलांनाही कळत नाही आणि मलाही कळत नाही, बरं का. त्याचा आनंद आम्हाला घेता येत नाही. पण खरं सांगू का म्हणे दादा, हे असे कितीतरी सण आले ना, कितीतरी सणाचे दिवस आले ना, तरी त्या दिवशी आमच्या घरामध्ये उत्सव नसतो. कारण हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अड्ड्यावर पडलेले असतात. आला तर पती माझा, आला तर नवरा माझा, आला तर मुलांचा बाप, बरं का. शोधून आणावं लागते कधी कधी. बोलता बोलता ती ताई बोलली, दादा ज्या दिवशी माझा नवरा न पिता घरी येतोय ना, त्या दिवशी माझ्या घरामध्ये दिवाळी साजरी केली जाते, दिवाळी साजरी केली जाते. या प्रवचनाच्या माध्यमातून जी रोज पिणारी माणसं आहेत ना, रोज पिणारी माणसं आहेत ना दादा, 5 दिवस जरी न पिता घरी गेली ना, तरी त्यांच्या घरी 5 दिवस मला दिवाळी पाहायला मिळेल. ह्या प्रवचनाचं झालेलं परिवर्तन असेल, ती खरी देणगी असेल मला, तो खरा मोबदला असेल दादा मला. त्याच्या घरामध्ये समाधान पाहायला मिळालं, त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं, त्या बाईच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं ना, आजच्या ह्या प्रवचनाचा खऱ्या अर्थानं तो मोबदला मला फार सुखकारक असेल, फार सुखकारक असेल. आणि हे परिवर्तन घडलं पाहिजे. आपला विषय बघा काय, देह देवाचे मंदिर. अरे मंदिर आहे देवाचं, तो देव आपली सेवा करतोय, तो देव आपल्या अंतःकरणामध्ये शरीरामध्ये राहून आपली सेवा करतोय, देव सेवा करतोय आपली. किती मोठे आहोत आपण बघा ना, किती श्रेष्ठ आहोत. मंदिर म्हणून जर आपण त्या ठिकाणी बघितलं आणि त्या देवाची जर ओळख घेतली दादा, तर निश्चित मंदिरातल्या देवाची सुद्धा कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तीर्थक्षेत्री असलेल्या देवाची कृपा सुद्धा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही दादा, बरं का. येणं जाणं देहाला आहे, शरीराला आहे. तो देह, ते शरीर आयुष्यामध्ये जशी कर्म करताय ना, तसं त्या जीवात्म्याला पुढे गती प्राप्त होत असते, बरं का. हे उपजे आणि नासे ते माया वसे दिसे, तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. म्हणून त्या अर्जुनाला ओळख करून देताना त्या ठिकाणी भगवंत म्हणतायत, तो देव कसा आहे, नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती कोण शोषयति मूर्तः. एखादा माणूस जर आगीमध्ये सापडला, अग्नीमध्ये, तर त्याचे काही पार्ट जळले जातात, आत्मा नाही. शरीर जळलं जातंय माऊली, बरं का. देव नाही जळत, आत्मा नाही. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती कोण शोषयति मूर्तः. काही वेळेला जर अपघात झाला तर वेगवेगळ्या ठिकाणी शरीराला लागलं जातंय. आत्म्याचा अमुक अमुक पाठ असा असा झालाय, कधी ऐकलंय नाही. शस्त्राने शरीर तुटतंय, देव नाही. अग्नीने शरीर जळतंय, देव नाही. वाऱ्याने शरीर सळतंय, देव नाही. चिखलामध्ये शरीर कालवता येतंय, त्याला फरक पडतोय, देवाला नाही. तो देव आणि संपूर्ण सामर्थ्य त्या देवाचं आहे. चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिवेळा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सोयू चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जे जगाते चालिता. काय भगवंत म्हणतात, ही सगळी सत्ता माझी आहे. मग मला सांगा, सगळी सत्ता ज्या देवाची आहे, हे विश्व ज्या देवाने निर्माण केलंय, तो निर्माता जर आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या देहामध्ये जर राहतोय, आपल्याला काही कमी आहे का बरं माऊली? कमी आहे. दुर्दैव आहे एवढंच की आमच्याकडे पैसा नसेल तर आम्ही स्वतःला गरीब समजतोय. पैसा म्हणजे श्रीमंत किंवा गरीब नाही. काय तेवढ्यापर्यंत जर आम्ही विचार करत असू ना माऊली, तेवढ्या पुरता जर विचार करत असू, तर त्याची ओळख दिलेली आहे, संपत्ती दुपारची सावली. ऐशी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू.
दुपारी आम्ही ज्या वेळेला भर उन्हामध्ये चालत असतो त्यावेळेला आमचीच सावली आम्हाला सोडत नाही. अभिमान नको आहे का नाही? माझ्याच बरोबर चालते का नाही? सावली आपली मला धरून चालते का नाही? दुपारी आम्हाला न सोडणारी सावली संध्याकाळी आमच्याच डोळ्यात दिसत नाही, गायब झाली जाते. आपल्या समोर कित्येक गरीब असलेली माणसं श्रीमंत झाली, कित्येक माणसं गरीब असलेली श्रीमंत झाली, आणि कित्येक श्रीमंत असलेली माणसं गरीब झाली आपल्या डोळ्यासमोर. आपण सर्व इथे बसलोय ना, सगळे श्रीमंत आहोत. किती श्रीमंत आहोत? एका कार्यालयामध्ये ज्या वेळेला गेलो त्यावेळेला त्या जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर एक पृथ्वीच्या आकाराचा तो गोल, एक पृथ्वीचा आकार म्हणजे गोलाकार अशी पृथ्वी होती बरं का. सिम्बॉल असतो बघा तो, ते असे गोल फिरवायचे असते, ते खालती वरती त्याला असं एक हे असते, त्याची गोल अशी फिरते बरं का. अशी फिरवता फिरवता बघितलं, अरे बापरे, ही पृथ्वी एवढी, सगळं जग किती, हे असं आपलं फुटबॉल असतंय ना तेवढ्या आकाराचं सगळं जग. विचार केला इथे माझा भारत देश बघू दे बरं, बरं का माऊली. त्याच्यामध्ये भारत देश बघितला तर असा एवढा असा दिसला मला, भारत देश एवढा असा. आणि मग महाराष्ट्र एक छोटा अगदी महाराष्ट्र त्याच्यामध्ये बरं का. आता त्या महाराष्ट्रामध्ये मी ठाणे जिल्हा शोधला, नाही सापडला. जगाच्या नकाशावर कुठे असेल दादा? पृथ्वीच्या नकाशावर कुठे असेल? मग विचार केला जिथे ठाणे जिल्हाच नाही तिथे माझा कल्याण तालुका कुठे असेल? आपण भिवंडी म्हणायचं का? भिवंडी तालुका कुठे असेल? आणि माझा पुंडाच गाव काहीच नाही. म्हणजे मग मी तिथे मी शून्य पण नाही, एक टिंबा पण नाही तिथे मी बरं का. पण तीच पृथ्वी फिरवता 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 असा विचार मनामध्ये आला की हा सिम्बॉल आहे, हे चित्र आहे गोलाकाराचं. अजूनही जे संशोधन करतायत परफेक्ट अगदी ठामपणे आत्मविश्वासाने सांगू शकत नाही पृथ्वी गोलच आहे, नाही गोलाकार आहे. अजूनही काही क्षेत्रांचा सापडले जातात बरं का, शोध लागला जातो. अजूनही काही क्षेत्र, काही प्रांत अजून सापडले जातात, शोध लागला जातो. अजूनही काही प्रांत शोध लागला जातो. जग किती मोठं आहे मला सांगा. आकाश किती मोठं आहे? आकाश किती मोठं आहे? इकडे बघितले तर इकडे त्या मोऱ्याच्या त्या टेकडीला टेकल्यासारखं वाटतंय. जेव्हा जाऊन बघितलं तेव्हा त्या खालींच्या टेकडीला तिकडे टेकल्यासारखं वाटलं. ते तिथे जाऊन बघितलं तर पडग्याच्या पुढच्या टेकडीला टेकल्यासारखं वाटलं. अरे कुठे जावं? कुठेच नाही दादा. क्षितिज म्हणतात त्याला, टेकलं नाही. आकाशाच्या पलीकडे जायचा विचार केला आपण, जाऊ शकतो? जग किती मोठं आहे, आकाश किती मोठं आहे बरं का मौली. मग हे जग जर एवढं मोठं आहे, खूप मोठं जग आहे, अजून सुद्धा त्याचा अंत ना पार, पूर्ण अजून शोध लागलेला नाही, पूर्ण अजून थांबलेला नाही शोध. मला सांगा त्या जगाला निर्माण करणारा किती मोठा असेल? काय त्या जगाला निर्माण करणारा तो देव, ते ब्रह्म, ते तत्व, ते महत्त्व, तो महाद्भूत पृथ्वी या तेज वायू आणि आकाश या पाचही भूतांना ज्याने निर्माण केलंय ते महद्भूत किती मोठं असेल. आणि तो देव जर माझ्या शरीरामध्ये कार्य करतोय तर मी किती मोठा आहे. तो देव जर मला सांभाळतोय, खात्री आहे ना पण देवच सांभाळतोय म्हणून? परत परत विचारावं लागतंय नाही का. तो देव जर मला सांभाळतोय तर मी किती मोठा आहे. संकोचित राहण्यापेक्षा अशा विशाल बुद्धीने कार्य करा. देह म्हणून राहण्यापेक्षा, देह म्हणूनच कार्य करण्यापेक्षा देहातीत होण्याचा प्रयत्न करा.
अहम ब्रह्मास्मी तत्वमसि अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म. विशाल बुद्धी, विशाल विचार करा असा, संकुचित मी, माझं घर, माझा शरीर, माझा देह, माझी मुलं बाल आणि माझा संसार एवढ्या पुरताच विचार करण्यापेक्षा जरा विशाल विचार करा, विस्तार असा विचार करा. संतांनी काय केलं नेमकं? स्वतःचाच फक्त स्वतःपुरता विचार नाही केला. स्वतःचाच आणि स्वतःपुरता फक्त विचार केला असता तर गाथा आपल्याला मिळाली नसती. मिळाली असते गाथा? माऊलींनी फक्त स्वतःपुरता स्वतःचाच विचार जर केला असता तर ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, चांगदेव 65 हरिपाठ ग्रंथ आपल्याला मिळाला असता? नसता मिळाला. माऊली नसता मिळाला. जे सत्य ब्रह्म आहे, जे सत्य तत्व आहे, त्याचं स्मरण आम्हाला पाहिजे, त्याची आठवण आम्ही केली पाहिजे, त्याचं स्मरण आम्ही केलं पाहिजे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि मग आम्हाला तिथपर्यंत जर पोहोचायचं आहे, बघा हा साधं उदाहरण आहे. आम्ही साहेबांना ओळखतो. इथे बसलेल्यांपैकी 80% लोक आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार साहेबांना ओळखत असतील. काय 80% लोक ओळखत असतील इथे? काय बरं ठीक आहे, चला आपण इथे बसलेल्यांपैकी 80% लोक खासदारांना ओळखतो आपण. आपल्या एकच नाही का, आता आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघात आहेत म्हणून बघू भिवंडी लोकसभा मतदारसंघ. बाकी संपूर्ण जरी विचार केला तरी त्या लोकसभा मतदारसंघातील लोक 80% लोक जवळजवळ त्या खासदारांना ओळखत असतात, साहेबांना ओळखत असतात. साहेबांना इथे बसलेल्यांपैकी 20% लोकांना तरी साहेब ओळखतील का? 20%, 10%, 5% पण नाही, 5% पण नाही. साहेबांना आम्ही सर्वच ओळखतो. साहेब आम्हाला ओळखतात की नाही? बरं मग साहेबांकडे काम लागलं तर? साहेबांना आम्ही ओळखतो ना, तुम्ही ओळखून फायदा नाही, तुम्हाला ते ओळखतात का ते फायदा महत्वाचा आहे. देवाला आम्ही पाहतोय, देवाला आम्ही ओळखतोय, देवाचं आम्ही करतोय. देव आम्हाला ओळखतो का? आणि जर ओळखत असेल तर कुठल्या कर्माने ओळखतो? देव आम्हाला पाहत असतात, देव आम्हाला ओळखत असतात, पण तुमची काय ओळख आहे ना याला खूप महत्व आहे. काय ओळख आहे याला खूप महत्व आहे. मग जर आम्हाला साहेबांकडे काम असेल तर आम्ही काय करतो? आम्हाला माहितीये आम्ही साहेबांना ओळखतो पण साहेब आम्हाला ओळखत नाहीत. मग साहेबांचा माणूस एखादा कोणी असेल आमच्या ओळखीचा, मग त्याच्या बरोबरीने आम्ही साहेबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तो बोलतो तुला साहेबांकडे काम आहे ना, ठीक आहे चल मी घेऊन जातो, चल तुझी आणि साहेबांची भेट करून देतो, मग बघा तुमचं तुम्ही काय असेल ते. देव आणि आम्ही अंतर नव्हता माऊली, एकच होतो. अहम ब्रह्मास्मी. अहो आईच्या गर्भात असताना आम्ही जो संकल्प केला तो संकल्प ऐकून देवाने आम्हाला सोडलेला आहे. देवा जरी तू येथून सोडविसी गर्भवास हा चुकवीन पुन्हा नये येथे. अंतर नव्हता. अंतर असता तर आमची हाक देवापर्यंत पोहोचली नसती. आम्ही केलेली विनवणी, आम्ही केलेली विनंती देवापर्यंत पोहोचली नसते. आईच्या गर्भात असताना नवही द्वार बुजल्यानंतर ज्या वेळेला बुधबुधा काळ झाला, अर्थात कोंडलेल्या सारखी अवस्था झाली, देवाला प्रार्थना केली, देवा गर्भवास हा चुकवीन पुन्हा नाही येते. काय करीन? स्वहित करीन, म्हणजे तुझं भजन करीन, पूजन करीन, नामस्मरण करीन, देवपूजा करीन, उपासना करीन. देवा माझ्या देहाचं सार्थक करून घेईन, आयुष्याचं सार्थक करून घेईन, चांगलं वागेन, चांगलं जगेन, नीतीने वागेन, नीतीने जगेन, धर्माचरण करीन. देवा पुन्हा गर्भवासाला येणार नाही. देवा गर्भवासाला येणार नाही. अंतर नव्हता, पण जसा जन्माला आल्यानंतर ज्यांचा ज्यांचा स्पर्श झाला ना, काय आपण सहज बोलतो बघा, पहिल्यासारखं तो माणूस राहिला नाही रे, त्याला आता हवा लागली. पहिले जरा बरा होता, माणसात होता, माणुसकी होती त्याला बाबा, बरं का. तो माणूस आता पहिल्यासारखा नाही राहिला, आता हवा लागली त्याला. एकतर पदाची हवा, प्रतिष्ठेची हवा, नाही तर पैशाची हवा.
तसे आपल्याला ज्या प्रकारची हवेचा स्पर्श झाला ना माऊली जन्माला आल्यानंतर, ज्या माणसांचा संग झाला ना बरं का, त्याप्रमाणे आपल्याकडे विचार आले. बाहेरची हवा लागल्याबरोबर बोलतो कोहम, मी कोण आहे. देव वगैरे या सगळ्या गोष्टी लांबच गेल्या. संकल्प केलेलाही लांब गेला. कोहम, मी कोण आहे. स्वतःला जो विसरला त्याचं बाकीचं सांगायलाच नको ना. जो हातचा विसरला ना माऊली, त्याने आयुष्यभर जरी गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तरी उत्तर कधीच बरोबर येणार नाही. आमचं तेच झालं. आम्ही हातचा विसरल्यामुळे आयुष्याचं गणित आमचं चुकलं गेलं. आयुष्याचं गणित चुकलं गेलं. आज आम्हाला देवामध्ये आणि आमच्यामध्ये किती अंतर पडलेलं आहे. किती अंतर पडलेलं आहे. तो अंतर जर नष्ट करायचा असेल तर ते कार्य संत करत असतात. म्हणून आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे. आम्ही माऊलींना शरण गेलो पाहिजे. आम्ही तुकोबांना शरण गेलो पाहिजे. आम्ही गाथेला नतमस्तक झालो पाहिजे. रोज आमचं मस्तक त्या गाथेला स्पर्श झाला पाहिजे. ज्या वेळेला आमचं मस्तक गाथेला स्पर्श करत आहे त्यावेळेला प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबांचा स्पर्श झाल्याचं भाग्य आम्हाला लाभतंय. ज्या वेळेला आमचं मस्तक ज्ञानेश्वरी ग्रंथाला भावार्थ दीपिका या वाङ्मयाला जेव्हा स्पर्श करत आहे ना तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला माऊलींचा स्पर्श घेतल्याचं समाधान प्राप्त होत असत. आणि माऊली आयुष्याचं एक सूत्र आहे. तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे अभिमानात जर वावरत असाल तर जीवन जगणं कठीण आहे. बरं का. वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान जर तुम्हाला स्पर्श करत असेल तर जीवन जगणं कठीण आहे. संसारिक माणसाकडे अभिमान कसला, घराचा. ज्याला घराचा अभिमान आहे ना त्यांनी सुगरणीचा खोपा बघा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. आम्ही आमच्या डोक्याप्रमाणे, आमच्या बुद्धीप्रमाणे, आमच्या ज्ञानाप्रमाणे घर बांधतो तरी सुद्धा दरवर्षी कुठं ना कुठं पडव्या काढायलाच लागतात. आमच्या उशीद गावामध्ये चौफेर ट्रक फिरायची दादा. पहिले चौफेर ट्रक फिरायची सरल्यांची भरलेली. काय कधी दगडी आल्या रस्त्यावर पत्ता लागला नाही. आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे बांधलेल्या घराची दरवर्षी कुठली तरी एखादी भिंत काढायला लागते. इकडची भिंत तिकडं, तिकडची भिंत इकडं. कधीतरी त्या सुगरणीच्या खोप्याचं निरीक्षण करा. खालून रस्ता असतो, आतमध्ये पिलं असतात. काय नियोजन केलं असेल. आणि एक एक गवताची काडी घेऊन विणलेलं आमचा एखादा सुशिक्षित शिकलेला इंजिनियर दादा जरी असेल ना तरी त्याच्यावर विचार करत असतो. काय आमच्या रंगाचा जर आम्हाला अभिमान असेल, आता मी तसं आंबावरणीच समजा, पण आमच्या रंगाचा जर आम्हाला अभिमान असेल तर काही पक्षी असे आहेत ना, त्या पक्ष्यांकडे बघा, पक्ष्यांकडे पहा, काय रंग असतो त्यांचा. पावसाळ्यात पण तसाच, उन्हाळ्यात पण तसाच आणि हिवाळ्यात पण तसाच. आम्ही सुंदर असताना एखाद्या वेळी जर आवणी करायची वेळ आली ना आमच्यावर आणि 4 दिवस जर शेतात आवणी करायला गेलो ना, काय सराईच्या वेळेला तर सांगायलाच नको, कापणीच्या वेळेला वरून ऊन, जमीन तापलेली, अशा वेळी त्या भाताची पण ती गरम वाफ तयार झालेली असते. सगळा चारामोरच बदलून जातो. ज्याला रंगाचा अभिमान असेल, ज्याला पैशाचा अभिमान असेल त्याने रावणाला आठवा ना. अभिमान मनाकडे येतोय. समर्थ रामदास स्वामी त्या ठिकाणी त्या मनाला ओळख करून देत असताना म्हणतात, मना सांग पा रावणा काय झाले. मनाला सांगितलंय काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. अभिमान हा. ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया हुसनी आली पाचांची. रावण ज्ञानी काय म्हटलेले बघा, रावण ज्ञानी अभिमानी तो लंका त्याची सोन्याची. 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची. अभिमानी तो आपला विषय आहे. संसारिक माणसाला घराचा अभिमान असेल, सौंदर्याचा अभिमान असेल, पतीचा अभिमान असेल, पत्नीचा अभिमान असेल, पोरांचा अभिमान असेल, सोयऱ्यांचा अभिमान असेल, मित्रांचा अभिमान असेल,
संपत्तीचा, प्रॉपर्टीचा, शेतीचा, धनदौलतीचा अभिमान असेल, पदाचा अभिमान असेल, उपाधीचा अभिमान असेल, आध्यात्मिक माणसाला ज्ञानाचा अभिमान असेल, पांडित्याचा अभिमान असेल, पाठांतराचा अभिमान असेल, बरं का, वेगवेगळ्या गोष्टींचा अभिमान तिथेही असतो. पण अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. अभिमान हा माणसाच्या लयाला कारणीभूत आहे. मला सांगा, लोखंडाला उद्ध्वस्त करायला कारण काय? त्याचा गंज ना, गंजच लोखंडाला संपवतोय ना. तसं माणसाला संपवण्यासाठी एक अभिमान पुरेसा, एक अभिमान. आम्हाला आमचं जीवन जर सुंदर करायचंय आणि जीवनाचा आनंद जर घ्यायचा आहे तर नम्रता पाहिजे, नम्रता पाहिजे. आमच्या जगण्या वागण्यामध्ये फरक एवढाच आहे, आम्हाला देवात भूत दिसतो. काय हे जे चालते बोलते देव आहेत ना, हे कोण आहेत समोर बसलेले सगळे? आम्हाला आमच्या घरामध्ये जे मिळाले, प्राप्त झाले, जिथे आम्ही जन्माला आलोय, आजूबाजूला जे आमचे आहेत ते कोण आहेत? देवच आहेत ना. त्या देवांमध्ये आम्हाला कोण दिसतो? भूत म्हणजे तो रात्रीचे येतो ना, तो अजून कधी कोणाला दिसलाच नाही, नाही आजीला नाही, पणजीला नाही, आईला नाही, आपल्याला पण डोक्यात आहे, तो भूत नाही. जो रावणाला झोंबला तो काम भूत. अभिमान कंसाकडे होता तो भूत, कौरवांकडे होता तो भूत लोभाचा. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत. नाक, कान, त्वचा, डोळा, जिभ, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, वाचा, पाणी, पाद, शिक्षण, बुद्धा, अनेक इंद्रिय आहेत कर्म करणारी. कर्माचे प्रकार अनेक आहेत. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं जगणं वागणं वेगवेगळं आहे. कर्म करून घेणारे अनेक आहेत. डोळा एकच आहे, पाहायला लावणारे किती आहे? सृष्टी सारखीच आहे, तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता हे महत्वाचं आहे. तुमच्या डोळ्यातून पाहणारा कोण आहे? तुमच्या कानातून ऐकणारा कोण आहे? तुमच्या मुखातून बोलवून घेणारा कोण आहे? किती आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. दम लागला म्हणून थांबतो, याच्या पलीकडे आहेत. एका दमात होत नाहीत म्हणून माणसाला दम लावतात, त्या पण काय कमी आहेत? कर्माचे प्रकार अनेक आहेत. दोन प्रकारामध्ये विभागणी पडते, पाप किंवा पुण्य. मरणोत्तरचा प्रवास आपला उत्तम व्हावा असं जर वाटत असेल, चांगला व्हावा असं जर वाटत असेल, तर जिवंतपणी चांगली कर्म करा. भांडणाऱ्या बाया पण बोलतात, अगं किती अति करते वरती, जागा तर चांगली भेटली पाहिजे. म्हणजे भांडणाऱ्यांनी पण चांगल्या जागेची अपेक्षा करावा. काय पुरुष सुद्धा बोलतात, अरे किती अति करतोय, देवाला सहन झालं पाहिजे ना. मरणोत्तरचा प्रवास जो आमचा आहे ना, तो आताच्या प्रवासावर अवलंबून आहे. आता आम्ही काय करतोय? आता ज्या बाया फक्त लग्नाच खात बसल्या ना, त्यांना पापर आणायला शेजारीच जायला लागणार आहे. दे ग बाई, पापर राहिलं, मिरगुटी राहिली, पाऊस असा करायला लागला. आता तुम्ही स्वर्गाचं वगैरे कराल का? मागच्या वर्षी एक बाईने केलं, 8 दिवस सुकवलं, पाणी पराचा सुकवायची, पाणी पराचा सुकवा, शेवटी फेकून द्यायला लागले ना. काय जे कार्य ज्या वेळेला करायचं ते कार्य त्याच वेळेला घडलं पाहिजे, केलं पाहिजे. आताच्या वर्तमान कालावर आमचं भविष्यकाल अवलंबून आहे आणि आम्हाला जगायचं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करायचा आहे जगण्यासाठी. तसं तर आम्हाला खात्री आहे की आज जर आम्ही रात्री झोपताना मिटलेले डोळे उद्या सकाळचा सूर्य पाहतील, त्याची गॅरंटी आहे का? उद्या आपण असू कोणी ठामपणे इथे बसलेल्यांपैकी सांगू शकते? उद्या मी असणारच, उद्याचा भरोसा आहे का? तरी सुद्धा 4 महिने पुरतील एवढं पापर आपण केलं, तरी सुद्धा 4 महिने पुरेल एवढा मसाला
मिरगुटी, खारोड्या, तुड्डया, सोंगाचं वड, अजून काय राहिलं बाकी? करायचंय आम्हाला, जगायचंय, आम्ही नियोजन केलं पाहिजे. आमचा उद्याचा पण भरोसा नाही, पण तरी सुद्धा आम्ही 60 वर्षानंतरची पॉलिसी काढून ठेवतो. आम्हाला किती भेटणार आहेत? अरे मग त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार आम्ही त्या ठिकाणी करतोय, तर आध्यात्मिक दृष्टीने पाहत असताना, परमार्थिक दृष्टीने पाहत असताना आम्ही आमच्या मृत्यूचंही नियोजन आम्हाला करता आलं पाहिजे. जगण्याचं नियोजन सगळेच करतात ना, जगण्याचं नियोजन सगळेच करतात. ज्याला काही कळत नाही तोही जगण्यासाठी धडपडतोय. तुम्हाला जगता जगता मृत्यूचं नियोजन करायचंय. शेवटचा दिवस प्रत्येकाला जावंच लागणार आहे, पण तो शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल तर आम्ही प्रत्येक कार्य करताना भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. बरं का?